छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जोश आला पाहिजे. आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाला खूप कार्यक्रम असतात. खरं म्हणजे मी तुम्हाला कमिटमेंट केली होती, पण मी आज माणगाव महाडमध्ये होतो आणि तिथून हेलिकॉप्टरने डायरेक्ट ठाण्याला उतरणार होतो. मी हे जो सच है मैं बता रहा हूँ. अर्जेंट एक अर्जेंसी थी, इमरजेंसी थी. पायलट ने बोला 20 मिनट लगेंगे क्योंकि क्लियरेंस लेना था. कल्याण में उतरने के बजाय थाने में उतरना था. तो मैंने सोचा 20 मिनट लगे तो पहले जाने दो, कल्याण में ही चलते, क्योंकि मुझे यहाँ पहुँचना था और आपको दिया हुआ कमिटमेंट पूरा करना था. कमिटमेंट देतो, कमिटमेंट पाळतो. आपको पता है कि एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं फिर भी खुद की भी नहीं सुनता. इसलिए मुझे आना था, मैं पहुंच गया. अच्छा, या MCAच्या क्रेडाई एक्स्पोमध्ये उपस्थित महापौर मॅडम आहेत, हर्षाली थवेल, रवींद्र पाटील, अरविंद मोरे, विकास जैन, दिनेश मेहता, मंगेश गायकर, मिलिंद चव्हाण, साकेत तिवारी, अभिनव गोयल आयुक्त, संजय जाधव ॲडिशनल कमिशनर पोलीस, अतुल झेंडे DCP, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व समोर बसलेले नगरसेवक, सर्व डेव्हलपर, पाठीमागे बसलेले डेव्हलपर. कमिशनरचं नाव घेतलं, त्यांचं तर पहिलं घ्यायला लागेल ना. तू बाजूला असून तू विसरून गेलास. सभी MCAच्या क्रेडाई के सभी मेंबर्स, 15 वर्षापासून आपण, हे 15वं वर्ष आहे आणि मला वाटतं मी नेहमी येतो, प्रत्येक वर्षी येतो. या वर्षी स्किप होणार होतं पण झालं नाही, कारण तुमचा आमचा एवढा अटॅचमेंट आहे की अटॅचमेंटमुळे इथं मी आलो बरोबर. आणि त्यामुळे मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. 15 वर्ष सातत्याने हे प्रॉपर्टी एक्सपो आपण आयोजित करताय, त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. परवाच मला वाटतं काल का परवा मी ठाणे प्रॉपर्टी एक्सपोमध्ये गेलो होतो. ठाण्याने पण एक गाणं बनवलं आहे, ठाणे ह्याचं काय ऊन आहे. बोलतो पुणे तिथे काय ऊन आहे, तर त्यांनी म्हटलं ठाणे तिथे काय ऊन आहे. पण ठाण्यामध्ये पण खूप प्रोजेक्ट होत आहेत, कल्याण डोंबिवलीत पण जादा प्रोजेक्ट होत आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मी बघितले सगळे स्टॉल, अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण या स्टॉलची नियोजन स्टॉलचं केलेलं आहे. आणि प्रत्येकाला घर घ्यायचं असतं. मग घर छोटं पाहिजे असतं, मध्यम पाहिजे असतं, मोठं पाहिजे असतं. हा सगळीकडे फिरण्यापेक्षा एका छताखाली त्या ग्राहकाला सगळी माहिती मिळते आणि तिथं तुम्ही लोनची अरेंजमेंट पण केलेली आहे. बँकवाले पण इकडे आहेत, HDFC पण आहे, बाकी बऱ्याचशा बँका आहेत. आणि त्यामुळे एक चांगला उपक्रम आपण गेले 15 वर्ष या ठिकाणी राबवतो. आणि खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरं मिळाली पाहिजे, ही आपली भूमिका. आणि 30 लाखापासून 3 करोडपर्यंत आपण ही घरं देण्याचा प्रयत्न करताय. खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये घराला मोठं महत्त्व आहे. म्हणजे घर म्हणजे केवळ 4 भिंती नसतात, तर त्यांच्या स्वप्नाचं घर असतं आणि आठवणींचं आणि कुटुंबाच्या जे काही आनंदाचा साक्षीदार म्हणून आपण घराकडे पाहतो. आणि म्हणूनच या सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न, मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याचं काम ही MCAच्या क्रेडाई गेल्या अनेक वर्ष करते आहे. मला आठवतं आहे कोविडचा काळ होता, सगळे परिस्थिती डेव्हलपरची चांगली नव्हती आणि जवळपास ते ऑक्सिजनमध्ये गेले होते, व्हेंटिलेटरमध्ये गेलेच असते. परंतु आम्ही प्रीमियम 50% केला, स्टॅम्प ड्युटी 50% केली. तेव्हा मला खूप लोकांना फेस करावं लागलं. बोले
प्रीमियम 50% केलं किती नुकसान होणार. मी बोललो नुकसान होणार नाही, लोक फटाफट भरतील. आणि कोविडच्या काळामध्ये 50% प्रीमियममधून देखील रेव्हेन्यू वाढला, खूप मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू मिळाला. स्टॅम्प ड्युटी देखील मी सांगितलं 50% लोकांना भरायची आहे, तर ती देखील डेव्हलपरनी भरली पाहिजे, एंड युजरला फायदा झाला पाहिजे. डेव्हलपरनी तेही मान्य केलं आणि मुंबईला जास्ती फायदा झाला, बाकी तुम्हाला पण झाला, सगळ्यांना झाला. आणि त्यामुळे आणि तुमचं पहिले तुम्ही सगळे 1 इंच सगळे मोजत होते, काय फ्लॉवर बेड, बाल्कनी, कबाड, हां ओपन स्पेस बी सगळं सगळं काय काय मोजत होते ना. मी तुम्हाला FSI फुल देऊन टाकला. बोला पी लाईनमध्ये खेळा, पी लाईन आखून द्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं काय करता येईल तेवढं करा. बरोबर आहे ना. अभी कोई चिंता नहीं है, FSI की कोई चिंता है, ज्यादा दिया है, कम करने का क्या. आणि म्हणून मी नगरविकास मंत्री असताना मी सांगितलं कि MCAच्या क्रेडाई नरेडको वाल्याना बोलवा. सेक्रेटरी को मैंने बोला उनको बुलाओ, अगर हम डिसीजन ले रहे हैं तो उसका फायदा पब्लिक को होना चाहिए और डेवलपर को होना चाहिए, नहीं तो कागज पे रहेगा. आणि म्हणून आयुक्त महोदय मी सगळ्यांना बोलवायला लावलं, त्यांचे सजेशन घेतले आणि तेव्हा युनिफाईड DCPR आपण केला. ॲक्च्युअल आपल्याला काम करायचं आहे, फक्त घोषणा करायची नाही, घोषणा करून कागदावर ठेवायचं नाही. आणि म्हणून मला आठवतं युनिफाईड DCPRमुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना फायदा झाला, डेव्हलपरला फायदा झाला, एंड युजर जो आपला कस्टमर आहे त्याला फायदा झाला आणि त्याचं समाधान आम्हाला आहे. आणि त्याचबरोबर अनेक निर्णय आपण घेतले या रिअल इस्टेटसाठी. मला लोक बोलायचे रिअल इस्टेट म्हणजे डेव्हलपर म्हणजे खूप पैसे कमवतात, त्यांना काय सवलत द्यायची. बोले त्यांची परिस्थिती जी आहे आता सध्या अतिशय वाईट आहे आणि या रिअल इस्टेटवर 200-250 दुसऱ्या अलाइड इंडस्ट्री डिपेंड असतात. आणि मी नेहमी सांगतो रिअल इस्टेट इज द सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर आफ्टर ॲग्रिकल्चर. कृषी नंतर हे रिअल इस्टेट सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करणारा, नोकऱ्या देणारा व्यवसाय आहे. आणि त्यामुळे तो जिवंत राहायला पाहिजे, तो वाढला पाहिजे आणि लोकांना चांगली घरं मिळाली पाहिजे, परवडणारे अफोर्डेबल हाऊसिंग मिळालं पाहिजे. माझ्याकडे आता UD पण आहे आणि हाऊसिंग डिपार्टमेंट पण आहे. मी नवीन हाऊसिंग पॉलिसी केलेली आहे. या हाऊसिंग पॉलिसीमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग आहे, वर्किंग वुमनसाठी हॉस्टेल आहे, आपल्या स्टुडंट हॉस्टेल आहे, सिनियर सिटीजनसाठी निर्णय घेणारं पहिलं महाराष्ट्र राज्य आहे आपलं आता. आणि म्हणून या नवीन हाऊसिंग पॉलिसीमध्ये देखील आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेले आहे. मी मुख्यमंत्री असताना क्लस्टरचा निर्णय घेतला. क्लस्टरचा तर संघर्ष 10-15 वर्षापासून चालू होता, परंतु मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं. मी तुम्ही एक SRA, एक झोपडपट्टीचा पुनर्विकास करणार, तुम्ही त्यांना ॲम्युनिटी किती देणार, ओपन स्पेस किती देणार, काय काय फॅसिलिटी देणार, हे जर 4 क्लस्टर एकत्र केले, एक बिल्डिंग तुम्ही स्टँड अलोन उभा करायला गेले, ओपन स्पेस कुठून देणार, कुठली ॲम्युनिटी देणार. आणि म्हणून क्लस्टरचा जन्म त्याच्यातून झाला. ठाण्यामध्ये क्लस्टरचं काम सुरू झालं. ठाणे कॉर्पोरेशन आणि सिडको मिळून ठाण्यात क्लस्टरचं काम चालू झालं. 30-30 मजले बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत. रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर, घाटकोपरला 17,000 घरांचं क्लस्टर चालू आहे. कोण करते? SRA आणि MMRDA. त्यामुळे तुम्हाला मी डेव्हलपर लोकांना पण सांगतो, तुम्ही क्लस्टरमध्ये या. आयुक्त महोदय, क्लस्टरचे तुम्ही URP बनवले का? याच्यामध्ये धोकादायक इमारती दर पावसाळ्यामध्ये पडतात, माणसं मरतात, आपण बघत राहतो. आणि म्हणून क्लस्टरमध्ये या सर्व इमारतींना घेऊन तुम्ही एकत्र जर त्यांचं डेव्हलपमेंट केली तर मोठे रस्ते मिळतील, गार्डन मिळेल, खेळायला ग्राउंड मिळेल, हॉस्पिटल मिळेल, शाळा मिळेल, अतिशय चांगला क्लब हाऊस मिळेल. आणि त्यामुळे क्लस्टरवर फोकस करा.
तुम्हाला दर पावसाळ्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा निघून जाईल, धोकादायक इमारतींचा प्रॉब्लेम निघून जाईल. SRA मध्ये देखील क्लस्टरचा आपण निर्णय घेतलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये आणखी युडीमध्ये आणखी निर्णय घेतला. एक फ्लोर पूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, सामाजिक कार्यक्रमासाठी फ्री ऑफ FSI देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक फ्लोर, त्याचा देखील आपण बेनिफिट घ्या. आणि म्हणून अनेक असे आपण डिसिजन घेतलेले आहेत. या डिसिजनचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. कन्स्ट्रक्शन TDR तर रवी माझ्या गाडीत बसला होता. त्या कन्स्ट्रक्शन TDR पहिला 2 होता, आता 1.35 झाला आहे. मी असीम गुप्तांना फोन केला, बोला 1.35 मध्ये कन्स्ट्रक्शन TDR मध्ये रस्ते एम्युनिटी कोणी बनवायला तयार होत नाही. आणि म्हणून जो पूर्वीचा निर्णय होता तो लागू करा वापस, 2 FSI द्या, तर कन्स्ट्रक्शन TDR आपल्याला या ठिकाणी रस्ते बनतील, रोड बनतील, एम्युनिटी. ठाण्यामध्ये मोठे मोठे एम्युनिटी बनले. ठाण्याला जे गडकरी रंगायतांसारखं काशीनाथ घाणेकर झालं ना, नाट्यगृह, ऑडिटोरियम, ते पूर्ण कन्स्ट्रक्शन TDR मध्ये झालेलं आहे. जिम्नॅशियम सेंटर, आर्ट गॅलरी कन्स्ट्रक्शन TDR मध्ये झालं आहे. पूर्वी कन्स्ट्रक्शन TDR मध्ये फक्त बिल्डिंग बनवायचो आपण, त्याच्यामध्ये इंटिरियर नव्हतं, इलेक्ट्रिफिकेशन नव्हतं. ते आम्ही ॲड केलं त्याच्यामध्ये. पूर्ण फुल प्रूफ बिल्डिंग मध्ये जे लागतंय ते सगळं लावा, साऊंड सिस्टीम, लाइटिंग सिस्टीम सगळं, आणि त्याचा पूर्ण TDR त्या माणसाला द्या. हा निर्णय आम्ही घेतला. त्यामुळे ज्या महापालिका असे मोठे प्रकल्प बनवू शकत नाही त्यांच्यासाठी या कन्स्ट्रक्शन TDRचा वापर झाला पाहिजे. तुम्ही रस्ते बनवू शकता, एम्युनिटी देऊ शकता. तुम्ही तर MCAचे आणि बरेचसे रस्ते मेंटेनला तुमचं बोर्ड मी काही ठिकाणी बघितलं, मीडियनमध्ये ट्री प्लांटेशन केलं आहे, चौक सुशोभित केलेलं आहे. त्यामुळे फक्त महापालिका नाही, गव्हर्नमेंट नाही, तर MCAच्या क्रेडाई पण त्याच्यामध्ये सोबत या तुम्ही. आणि तुम्हाला काय पाहिजे मला सांगा. मी अर्बन UD मिनिस्टर पण आहे, हाऊसिंग मिनिस्टर पण आहे. तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुमचे जेवढे प्रॉब्लेम आहेत ते मी सॉल्व्ह करू. शेवटी मी सांगत असतो, डेव्हलपरला फायदा झाला तरच तो एंड युजरला फायदा होईल, घर घेणाऱ्याला फायदा होईल. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही घरांच्या किमती परवडेबल ठेवल्या पाहिजे, अफोर्डेबल ठेवल्या पाहिजे. सर्वसामान्य माणूस घर घेणार, त्याला चांगले अम्युनिटी दिल्या पाहिजे, क्वालिटीचं घर दिलं पाहिजे. एवढं आपण करा. बाकी तुम्हाला काय लागेल ते मी द्यायला तयार. आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बघा, आज मी येताना मेट्रोचं फोन केला. मेट्रो 5 जी आहे, 5A, ती ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगरवरून पुढे जाते ना ती तळोजापर्यंत. तर त्यामध्ये आपण डिझाईन चेंज केलं, अंडरग्राऊंड घेतली, त्यामुळे थोडा वेळ झाला. आता टेंडर ताबडतोब निघणार आहे, त्याचं टेंडर निघेल, काम चालू होऊन जाईल. आज येताना मी पाहिलं शिळफाटा, किती मोठे पिलर उभे राहिलेले आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले याची ट्रॅफिक होते. मग मी पहिला तो MSRDCकडे होता, मग आपण MMRDAची मेट्रोचं काम चालू होतं. MMRDAला सांगितलं मुखर्जींना की तुम्ही हे डबल डेकर करा. खाली रस्ता गाडी जाणार, वरून गाडी जाणार, त्याच्यावरून मेट्रो जाणार. असं डबल डेकर या ठिकाणी खालून गाडी वरून गाडी टिबल झालं, ट्रिपल. आणि हे भिवंडी रांजनोली ते डायरेक्ट मापे शिळफाटा, पूर्ण ट्रॅफिक कल्याण डोंबिवलीतली संपून जाईल एकदम. मी मगाशी ऐकताना सांगत होतो रिंग रोड आहे, लँड ॲक्विजिशन फास्ट करा. मी तेही मुखर्जींना सांगितलं मगाशी फोनवर, असीम गुप्ताला सांगितलं काय काय अडचणी आहेत त्या ताबडतोब दूर करून टाका. रिंग रोड झाला तर पूर्ण पाहिजे, ह्या सगळं ट्रॅफिक बाहेरच्या बाहेर जाणार आणि त्याचा देखील आपल्या शहराला फायदा होईल. कारण शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. ट्रॅफिक डिकंजेस्ट झाली पाहिजे, लोकांना लवकर बाहेर जाता आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जे म्हणाले मगाशी की कुठं कोणचा उधर आपको चाहिए समृद्धी से, आमनेच्या इकडून एक रस्ता जातो वडोदरा मुंबई, वडोदरा JNPTला जातो रस्ता. त्या ठिकाणी तुम्हाला जर जवळ कनेक्टिव्हिटी मिळत असेल तर मी तिथे द्यायला लावतो त्यांना. तिथून तुम्हाला डायरेक्ट कल्याणला अप्रोच जो आहे तो द्यायला लावतो. आज
समृद्धी 18 तास 20 तास 22 तास लागत होते. आज डायरेक्ट नागपूर टू मुंबई फक्त 7 तास. 7 तासामध्ये मुंबईतला माणूस नागपूरचा माणूस ठाणे मुंबईमध्ये. त्यामुळे देखील आज किती लोकांचा फायदा होतो. शेतकऱ्यांचा शेतीमाल घेऊन आला, आज निघायचा तर परवा पोचायचा. आता सकाळी निघाला तर संध्याकाळी इकडे मार्केटमध्ये पोहोचतोय. त्यामुळे गेम चेंजर प्रोजेक्ट आहे तो. आज अटल सेतूमुळे तुम्हाला फायदा होतोय. मुंबई ते नवी मुंबई अटल सेतू हे MMR ला पूर्ण फायदा आहे. त्यामुळे हे जेवढे जे काही प्रकल्प आहेत, बरं दुसरा आता आपण ठाणे आणि पडगाव करतोय, 8 लेनचा करतोय. त्याच्यावर पण मी सांगितलं डिझाईन चेंज करा, डायरेक्ट एलिव्हेटेड करा, डायरेक्ट वरून एक डबल डेकर. ट्रॅफिक पूर्णपणे संपून जाईल. आणि म्हणून यासाठी जे काय आपल्याला करायचं ते आपण करू. पाण्याचा विषय आहे. पाण्याचा देखील आपल्याला जेवढा कोटा मंजूर आहे तेवढा आपल्याला मिळाला पाहिजे. यासाठी देखील तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. आणि आपण नवीन काळू धरण बांधतो डॅम. काळू धरणाचं देखील 450 कोटी रुपये MMRDA कडून, MMRDA माझ्याकडे आहे, MMRDAने फॉरेस्टला भरलेले आहे आणि इरिगेशनला भरलेले आहे. आणि त्यामुळे त्याचं देखील काम युद्ध पातळीवर हे प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि म्हणून पाण्याचा जो विषय, वाढती गरज लक्षात घेऊन आपल्याला ती देखील भागवायची आहे. पाणी आणि हे सगळे जे काही बायपास रस्ते, रिंग रोड, इंटरनल सगळ्या ज्या काही रस्ते चांगले झाले पाहिजे. आणि तुम्ही MCच्या कडे एक रस्ता घ्या, तुम्हाला मी आता लगेच ताबडतोब ते 2 FSI द्यायला लावतो. ताबडतोब समजलं की हां, एक रस्ता तुम्ही घ्या, त्याला तुमच्या रस्त्याला तुमचं डेव्हलपरचं नाव द्या. समजलं की नाही? त्याला द्या, तुमची ॲडव्हर्टाईज होईल, तुमचा पण जाहिरात होईल आणि लोकांना सुविधा मिळतील. लोकांना बघा सुविधा द्या बिलकुल. आणि त्यासाठी आपल्याला जे काही पाहिजे ते या ठिकाणी देण्याचं काम आपण करू. आणखी काय प्रॉब्लेम नाही तुमचा? बाकीचं काय? मैं तो साथी में आहे. आणखी मला आनंद वाटतो की कल्याणसारख्या शहरामध्ये एवढा चांगला एक्सपो, एवढे चांगले सगळे स्टॉल टाकलेले आहेत. चांगले एलिव्हेशनच्या बिल्डिंग आपण बनवत आहे, स्पेशियल बिल्डिंग बनवत आहे, छोट्यापासून मध्यमपासून मोठी घरं बनवत आहे. याच्यावर खूप चांगलं आहे. आणि म्हणून घराचं जे काही आज स्वप्न असतं लोकांचं ते पूर्ण करण्यासाठी ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा आहेत, त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा, पिण्याचं पाणी हे देण्याचं काम आम्ही करू. महापालिका करेल, राज्य सरकार त्यामध्ये जे काही करायचं तेही करेल. आयुक्त महोदय आपण देखील यांच्याबरोबर एकदा बसा, यांच्या काय अडचणी आहेत ते बघा, तुमच्या लेवलचं काय आहे ते तुम्ही बघा, आणि जे स्टेट लेवलचं आहे ते मला सांगा, ते आपण करू. काही प्रॉब्लेम नाही आहे. शेवटी आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा आहे. डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा आहे. बाकी दुसरा काही अजेंडा आमचा नाही आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री काळामध्ये मी अनेक प्रकल्प केले. आताही आमच्या महायुती सरकारचं काम सुरू आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही खूप निर्णय घेतले इन्फ्रावर. आज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 इन्फ्रा प्रोजेक्ट आहे, 1 नंबर. आम्ही लाडकी बहीण योजना पण केली. 45,000 करोड, 45,000 करोड वर्षाला खर्च आहे. लोक बोले कसं होणार, कसं होणार? महाराष्ट्र मोठा आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही नाही करायचं, कोणासाठी करायचं? लाडक्या भावांसाठी केलं, आम्ही सगळ्या सेक्टरसाठी केलं. आणि बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला, पण ते विरोध करणारे खड्ड्यात गेले. लाडक्या बहिणीने देण्याबरोबर काल पण बघा, परवा आमच्या लाडक्या बहिणींसाठी 33% आरक्षण प्रधानमंत्री मोदीजींनी आणलं होतं, परंतु तिकडे विरोध करून ते पाडून टाकलं. आता ते आपल्या लाडक्या बहिणी पण जसं इकडे दाखवलं तसं देशात पण दाखवतील. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला सोयीसुविधा द्यायच्या आहेत,
सर्वसामान्य माणसांचे अधिकार द्यायचे आहेत। आणि यामध्ये आम्ही एक नवीन मी MMRDAला सांगितलेलं आहे, पूर्ण MMR क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे असा पूर्णपणे एक कन्सल्टंट अपॉइंट करा आणि पूर्ण वाहतूक कोंडी मुक्त MMR शहर, म्हणजे फक्त ठाणे नाही, सगळी शहरं आपली जी आहे MMR मधली वाहतूक कोंडी मुक्त झाली पाहिजे। हे लोकांचा वेळ वाचला पाहिजे। लोक लवकर, आता मेट्रो चालू झाली तर फटाफट पोहोचाल आपण, रोड मोठे झाले, रिंग रोड झाला, हे डबल डेकर झाला तर लोकांचा वेळ वाचेल, कामावर एफिशियन्सी वाढेल, लवकर माणसं घरी येतील, लवकर आपल्या परिवाराला जादा टाईम देऊ शकतात। आणि त्यामुळे डेव्हलपर हा एक महत्त्वाचा भाग, महत्त्वाचा घटक या आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहे। आणि म्हणून डेव्हलपरच्या देखील अडचणी काय आहेत त्या सोडवल्या आपण तर मग आपल्या ग्राहकाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो, हे मानणाऱ्यापैकी मी आहे। त्याच्या अडचणी काय आहेत तेही समजून घेतल्या पाहिजे। तुम्हाला रेराबिरामध्ये पण काय प्रॉब्लेम असेल तेही तुम्ही सांगा। आता आपले मनोज सोनिक आहेत ना तिकडे, ते आहेत, पाठक आहेत, आपले आपले सरकारमधूनच गेलेले आहेत, त्यामुळे तिथेही काही अडचण असतील तेही तुम्ही सांगा, त्यांच्याशी आपण बोलू। शेवटी आपल्याला बघा, आपला इंटरेस्ट काय आहे, ग्राहक, शेवटच्या माणसाला फायदा झाला पाहिजे, ग्राहकाला फायदा झाला पाहिजे, त्याला अतिशय सुलभपणे घरं मिळाली पाहिजे, परवडणाऱ्या किमतीत घरं मिळाली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे। हा तुम्ही साध्य केला तर तुमच्याबरोबर एकनाथ शिंदे परमनंट फिक्स आहे। और आणि अबाऊचा ओव्हर अँड अबाऊचा जो आहे तो निर्णय ठाण्याला लागू आहे का? पण ठाण्याप्रमाणे आपल्याला पाहिजे, ठाण्याप्रमाणे आपल्याला लागू करण्यासाठी देखील आपण जेव्हा असीम गुप्तांकडे मीटिंग करू त्यांना मी सांगतो ताबडतोब ठाण्यामध्ये एक निर्णय, कल्याण डोंबिवलीत दुसरा निर्णय कसा काय होऊ शकतो। आणि त्यामुळे ठाण्याला जो निकष लावला आहे, जो निर्णय लावला आहे तो कल्याण डोंबिवलीला देखील लागला पाहिजे, हे आपण करू। पण तुम्ही पाठपुरावा करा। तुम्ही आता एकदा बोलून विसरून जा, मी तर खूप काम असतं मला, त्यामुळे तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे। तुम्हाला देण्याचं काम आपण करू, जे नियमामध्ये आहे ते सगळं करू, नियमामध्ये कसं बसवायचं लोकांच्या हितासाठी तेही आपण करू। आणि म्हणून मी तुम्हाला, मला वाटतं आज जे काही आपल्याला अडचणी होत्या त्या सोडवलेल्या आहेत। आणखी काही अडचणी असतील तरी सांगा, आपण नेहमी, शेवटी आपल्याला शहराचा विकास करायचा आहे, शहरं सुंदर झाली पाहिजे, शहरं वाढत आहेत आणि म्हणून आपली देखील एक बांधिलकी आहे, आपण डेव्हलपर आहात, शहराचे विकासक आहात आणि म्हणून शहराच्या विकासकांचा देखील या विकासामध्ये शहराच्या भागीदारी असलीच पाहिजे, आपलं देखील योगदान असलं पाहिजे। तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही करू। आणि म्हणून पुन्हा एकदा आज MCA लिखा क्या है वहाँ पर, MCA है तो भरोसा है, सही बात है, MCA है तो भरोसा है, लोगों का भरोसा चाहिए आपके ऊपर और इसलिए लोगों के भरोसे के लिए आप लोग काम करो। मैं आपके साथ है, मुझे आपके ऊपर भरोसा है। आणि म्हणून तुम्हाला रवि अजून काय नाही ना, कल्याण स्टेशन मैं अभी बोला उनको, कमिश्नर को, सैंतीस का काम जोर से चलो, जोरात कराते। कल्याण स्टेशनची जी ट्रॅफिक होते त्याच्यावर ताबडतोब उपाय करा। ट्रॅफिक पोलीस, तुम्ही, प्रशासन हे सगळं मिळून यामध्ये लोकांची गैरसोय दूर करा आपण। आणि तुम्हाला जे काय आवश्यक आहे ते सांगा, तुम्हाला ते देण्याचं काम आपण करू। पुन्हा एकदा MCAच्या एक्सपो, प्रॉपर्टी एक्सपोला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।